Hello math enthusiasts, welcome to Math Glider, where we will glide mathematics right into your mind. So let us look at set theory and logic, which is foundation of basic mathematics, higher mathematics and even computer science. So let us look at definition of a set. What is a set? Set is a collection of distinct objects called elements which are grouped together as a single entity. सेट काय तुमच्याकडे आता काही एलिमेंट्स तुम्ही घेतले आणि त्यांना एक साथ ग्रुप म्हणून लिहून टाकलं, ते काय म्हणला तुमचा सेट. बट व्हॉट इज द कंडिशन टू बी सेट? सेट शुड बी वेल डिफाइंड. वेल डिफाइंड म्हणजे काय? दोन लोकांचं काही दुमत नाही पाहिजे. समजा तुम्ही एखादा एलिमेंट बघितला, तो आपल्या सेटमध्ये आहे की नाही या लोकांवरती दोन लोकांचं भांडण नाही झालं पाहिजे. ॲम्बिग्युइटी नाही पाहिजे आपल्या सेटमध्ये. Ambiguity arises when criteria for membership in set are not clearly specified. म्हणजे क्लिअरली आपल्याला माहीत नाही की एखादा सेट आपल्या सेटमध्ये आपला एलिमेंट आहे की नाही. असं असेल तेव्हा ॲम्बिग्युइटी अराईज होते आणि सेटमध्ये अशी ॲम्बिग्युइटी आपल्याला चालत नाही. सेट शुड बी वेल डिफाइंड. नाव लेट अस लुक ॲट सम बेसिक सेट ऑपरेशन्स. वी हॅव फर्स्टली युनियन. Union is a set which combines both elements in set. A आणि सेट B यांचं युनियन घेतलं म्हणजे काय? सेट A मधले आणि B मधले दोघातले एलिमेंट तुम्ही कंबाईन केले, त्याचाच अर्थ होतो युनियन. इंटरसेक्शन. व्हॉट इज इंटरसेक्शन? यू थिंक अबाउट दोज पॉइंट विच आर कॉमन टू बोथ सेट्स. तुमच्याकडे दोन सेट्स आहेत, त्याच्यामध्ये कॉमन असणारे कोणते पॉईंट्स आहेत त्यांचा सेट बनवला, दॅट विल बी युअर इंटरसेक्शन. अँड थर्ड ऑपरेशन इज डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय? असे एलिमेंट्स जे ए सेटमध्ये आहे, जर आपण ए मायनस बी हा डिफरन्स घेत असू तर ए सेटमध्ये असणारे एलिमेंट्स जे बी सेटमध्ये नाही आहेत, दॅट विल बी युअर डिफरन्स. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटमध्ये आपण युनिव्हर्सल सेट घेतो. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? असा सेट, मोठा सेट त्या सगळ्या सेट्सपेक्षा कुठल्याही कंडिशनमध्ये जो सगळ्या सेट्सला कंटेन करणारा, प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळा युनिव्हर्सल सेट त्या कंडिशननुसार घेऊ शकतो, त्या सिच्युएशननुसार घेऊ शकतो. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? असे सगळे एलिमेंट्स ज्या ए सेटमध्ये नाही आहेत. एचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेत असणार तर असे एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन ए, दॅट विल बी युअर कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट ए. कार्टेशियन प्रोडक्ट. कार्टेशियन प्रोडक्ट काय तुमच्याकडे? कार्टेशियन प्रोडक्ट इज अ वे ऑफ कंबायनिंग बोथ एलिमेंट्स इन बोथ द सेट्स. ए आणि बी तुमच्याकडे सेट आहे, त्याचा तुम्हाला कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय? तुम्ही जोड्या लिहिणार आहेत, त्याच्यामध्ये ऑर्डर्ड पेअर लिहिणार आहे प्रत्येक सेटमधला, ज्याच्यामधली ऑर्डर्ड पेअर या नावाला पण खूप चांगला अर्थ आहे. ऑर्डर्ड म्हणजे ऑर्डर मॅटर्स. पहिला एलिमेंट तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नाही लिहू शकत, दुसरा एलिमेंट पहिल्या ठिकाणी नाही लिहू शकत. तर ऑर्डर पेअर म्हणजे ऑर्डर पेअर्स बनवायच्या त्या सेटमधल्या, जिथे पहिली जी कोऑर्डिनेट असेल ती आपल्या पहिल्या सेटमध्ये येईल, सेकंड कोऑर्डिनेट विल कम फ्रॉम सेकंड सेट. अशा ज्या पेअर्स बनवल्या, दॅट विल बी युअर सेट ऑफ ऑल सच पेअर्स विल बी युअर कार्टेशियन प्रोडक्ट. सो यू नो कार्टेशियन प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह इन जनरल. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. वाय? कारण ए क्रॉस बी मध्ये पहिला एलिमेंट ए सेटमधून येणार आहे, दॅट विल नॉट नेसेसरी बी प्रेझेंट इन बी सेट, राईट? सो अँड अनदर प्रॉपर्टी इज कार्टेशियन प्रोडक्ट घेतला आणि त्याची जर आपण कार्डिनॅलिटी चेक केली, इट विल बी इक्वल टू कार्डिनॅलिटी ऑफ सेट ए सेपरेटली, कार्डिनॅलिटी ऑफ सेट बी सेपरेटली मल्टिप्लाइड. इफ ए बी आर फायनाइट. इन इन्फिनिट दिस इज नॉट नेसेसरीली ट्रू. सो दिस इज द डेफिनेशन फॉर एन फोल्ड कार्टेशियन प्रोडक्ट. जसं आपण दोन सेट्सचा कार्टेशियन प्रोडक्ट डिफाईन केला, सिमिलरली वी आर डिफायनिंग कार्टेशियन प्रोडक्ट फॉर एन सेट्स. त्याच्यामध्ये आपण एन ऑर्डर्ड पेअर घेणार आहे. नेक्स्ट वी टॉक अबाउट रिलेशन्स. रिलेशन म्हणजे काय? रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. आता जो आपण कार्टेशियन प्रोडक्ट बघितला, दे कंटेन ऑल द ऑर्डर्ड पेअर्स. सगळ्या जोड्या ज्या सेट एच्या बी सोबत बनतील त्या प्रेझेंट असतील कार्टेशियन प्रोडक्टमध्ये. पण रिलेशनमध्ये आपण फक्त त्या ऑर्डर्ड पेअर घेणार आहेत ज्या की रिलेशनला सॅटिस्फाय करतील. सो
इफ ए बी बिलॉंग्स टू आर वी दिस इज द नोटेशन की ए बी बिलॉंग्स टू आर. एखादी ऑर्डर पेअर रिलेशनमध्ये आपल्या येते म्हणजे काय, ए इज रिलेटेड टू बी बाय रिलेशन आर. तर रिलेशन म्हणजे काही असू शकतं. परत रिलेशनच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात, रिलेशन कॅन बी रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे, म्हणजे ए हा एला रिलेटेड असेल. आता रिलेशन कॅन बी सिमेट्रिक, म्हणजे जर ए हा बीला रिलेटेड असेल तर बी हा एला रिलेटेड असतो. आणि ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, ए हा बीला रिलेटेड असेल आणि बी हा सीला रिलेटेड असेल तर वी कॅन डिराईव्ह दॅट ए इज रिलेटेड टू सी. दॅट इज युअर ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. आणि जर ह्या तिन्ही प्रॉपर्टीज एखादा रिलेशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणतो. ठीक आहे, आता फंक्शन रिलेशनचं पण एक जास्त रिस्ट्रिक्टेड व्हर्जन त्याला म्हणू आपण फंक्शन. थोडीशी एक कंडिशन आता फंक्शनमध्ये वाढणार आहे. फंक्शनचे डेफिनेशन काय, अ फंक्शन इज अ रिलेशन वेअर इच एलिमेंट इन ए इज असोसिएट विथ युनिक एलिमेंट ऑफ बी. रिलेशनमध्ये काय होतं, आपल्याकडे एक एलिमेंट होता तो मोर दॅन एक एलिमेंटसोबत मॅप करू शकत होता. ठीक आहे, रिलेशन बनवू शकत होता. बट इन फंक्शन एक एलिमेंट जर डोमेनमधला घेतला, डोमेन आणि कोडोमेन मी सांगते काय ते, पण एक एलिमेंट जर आपण पहिल्या सेटमधला घेतला दॅट विल बी असोसिएटेड विथ द युनिक एलिमेंट. एकच एलिमेंट आपल्याला मॅप भेटणार आहे. आता त्याच्यामध्ये डोमेन हा काय सेट आहे, तर सेट ऑफ ऑल इनपुट्स, सगळे जे इनपुट आपण टाकणार आहेत ए सेटमध्ये त्यांना बोलणार डोमेन. कोडोमेन म्हणजे काय, सेट बी विच इज ऑल सेट ऑफ आउटपुट, सगळे आउटपुटचा जो सेट आहे त्याला काय बोलणार आहे आपण, कोडोमेन. रेंज काय आता तुमच्याकडे, सेट ऑफ ऑल ॲक्च्युअल आउटपुट्स. असं होऊ शकतं ना की ॲक्च्युअल कोडोमेन खूप मोठा आहे पण जिथं आपले सेटचे एलिमेंट्स मॅप करतायत तो सेट खूप छोटा आहे. तर तो जो सेट आहे जिथे सगळे एलिमेंट्स मॅप करतायत ती काय होणार आहे, तुमची रेंज होणार आहे. ठीक आहे, त्याला आपण एफ ऑफ एनी पण डिनोट करू शकतो. जर डोमेन तुमचा ए असेल आणि कोडोमेन बी असेल तर एफ ऑफ ए काय असेल, तुमची रेंज असेल. टाईप ऑफ फंक्शन्स, किती टाईपचे फंक्शन आहे तुमच्याकडे. फंक्शन हे इंजेक्टिव्ह असू शकतं, वन फंक्शन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, जिथे एक एलिमेंट इन डोमेन, वन एलिमेंट इन डोमेन मॅप्स विथ अ सिंगल एलिमेंट इन कोडोमेन, दॅट फंक्शन विल बी इंजेक्टिव्ह फंक्शन. सर्जेक्टिव्ह म्हणजे काय, ऑन टू फंक्शन. ऑन टू म्हणजे काय, आता बी डोमेनमधला आपल्या कोडोमेनमधला कुठलाही एलिमेंट आपला आता राहिला नाही पाहिजे. कुठला ना कुठला एलिमेंट सेट ए मधला बी वरती मॅप झाला पाहिजे म्हणजे आपला फंक्शन काय होतो, वी गेट अ ऑन टू फंक्शन. सो असं पण तुम्ही म्हणू शकता की वेन कोडोमेन इज इक्वल टू रेंज देन फंक्शन इज सर्जेक्टिव्ह. देन थर्ड टाईप ऑफ फंक्शन कॅन बी बायजेक्टिव्ह. बायजेक्टिव्ह म्हणजे काय, आपल्याकडे दोन्ही प्रॉपर्टीज पाहिजे. आता वन पण पाहिजे, ऑन टू पण पाहिजे, म्हणजे इंजेक्टिव्ह पण पाहिजे आणि सर्जेक्टिव्ह पाहिजे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट एकाच एलिमेंटला मॅप करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोडोमेनमधला कुठलाही एलिमेंट शिल्लक राहणार नाही. So thank you very much for watching. Please like, share and subscribe to my channel and tell me in comments how you feel about this video.